हाय हॅलो, मी स्वाती आणि हे आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला, आज आम्ही चाललो होतो तर खडकीला माझ्या बहिणीचं सासर आहे. तर त्यांची सासरकडची कुलदैवत जागबाईचं दर्शन करायचं होतं लहान बाळांना, तिच्या मुलांना. तर म्हटलं चला जाऊया. तर आम्ही खडकीत पोहोचलो फायनली. त्यानंतर तिथनं मामांना घेतलं आणि इकडे खाली असं दरीमध्ये नदी जाते, नदीच्या बाजूलाच जागबाईचं मंदिर आहे. तर एवढंच आता रस्त्याची सोय झाली आहे. पहिलं रस्ता वगैरे काही नव्हता, तर वरतून खाली चालत यावं लागायचं. परंतु आता छान झालं आहे. आमची गाडी पूर्णपणे खाली आली, तर आम्हाला थोडं 2-3 पावलं चालायचं होतं. त्यानंतर आम्ही गाडीतून उतरलो आणि चाललो होतो आता जागबाईचं दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही, जागबाईचं मंदिर आलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर. तर कोणी खडकीला जागबाईचं दर्शन घेतलेलं आहे नक्कीच कमेंट करा. मी फर्स्ट टाईम बघितलं जागबाईचं मंदिर. त्यानंतर फायनली आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो होतो. तर बघू शकता बाजूला खूप सारं पटांगण आहे. खूप छान परिसर मी पहिल्यांदा बघितला, खूप छान वाटलं. त्यानंतर इथे एवढी काही गर्दी नव्हती, सकाळी होती कारण का मंगळवार असल्यामुळे. तर आम्ही थोडं दुपारच झाली आम्हाला यायला, 12-12:30 वाजलेच होते. त्यानंतर जिथे जे काही लोक होती ते पण निघून गेलेली होती. त्यानंतर आम्ही गेलो. तर सकाळी दरवाजा उघडा असतो मंगळवारचा, परंतु आज काही नव्हता. सकाळी होता परंतु आत्ता नव्हता. त्यामुळे आम्ही इथे बाहेरच दर्शन घेतलं. तर इथे नारळ वगैरे आणला होता, नारळ वगैरे फोडायचं होता, अगरबत्ती लावायची होती आणि जागबाईचं जे काही ओटीभरणामध्ये साहित्य असतं, चोळी पातळ, ते द्यायचं होतं. तर त्यासाठीच इथे तयारी चालू होती. तर बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. तर इथे समोरच खाली नदी वाहते, परंतु ते इथून झाडांमुळे काही दिसत नव्हती. तर खूपच छान एकदम थंडगार वातावरण होतं कारण की बाजूला नदी असल्यामुळे. त्यानंतर फायनली आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो. तर आमची गाडी इथे जवळच होती, तर थोडं बरं वाटलं. ऊन पण झालेलं होतं, परंतु ऊन काय एवढं वाटत नव्हतं. त्यानंतर आम्ही राजूरला आलो. तर राजूरला इथे काही फळं घेतली. त्यानंतर ते आमच्या दादूची कटिंग वगैरे करायची होती. म्हटलं चला राजूरला आलो आहे तर कटिंग करून घेऊया. त्यानंतर माठ घ्यायचा होता आईला. तर माठ बघत होतो, तर इथे भरपूर सारं माठ होते. तर आम्हाला मोठा नव्हता घ्यायचा, जरा छोटाच घ्यायचा होता. म्हटलं छोटाच बघून घेऊया. तर हा जो माठ होता हा थोडा मोठा होता. नंतर बाहेर एक छोटा घेतला. त्यानंतर तिथनं निघालो आणि आमचं केवगणकडनं भवानी मातेचं मंदिर आहे, आमची कुलदैवत. तर तिचं दर्शन घ्यायचं होतं, मंगळवार होता. तर म्हटलं चला हाय वेळ तर जाऊया. तर तिथे आलो. तर तिथे आमच्याच गावच्या एका माणसांची पूजा होती. तर त्यांची पूजा झालेली होती, बाहेर जेवण वगैरे चाललं होतं आणि आम्ही आता मंदिरामध्ये आलो. तर मी पण दर्शन घेतलं होतं. त्यानंतर माझी मोठी बहीण दर्शन घेत होती. तर म्हटलं चल तू दर्शन घे. तर तिने देवीला जे काय आपण नवस बोललेलं असतं, तर डोळे वगैरे काही केलेले होते ते लावत होती, पण ते काही चिटकत नव्हते, ते लावून दिले. त्यानंतर तिच्यासाठी जे काही चोळी पातळ आणलं होतं तर ते तिला अर्पण करायचं होतं. तर आता देवीसाठी चोळीपाता आणलं होतं आणि चुनरी पण आणली होती, ती पण देवीला अर्पण केली आणि तिला हळदी कुंकू लावून तिच्या पूजा वगैरे अशी छान मस्त पद्धतीने केली. त्यानंतर आमचं सगळ्यांचं पण दर्शन घेऊन झालं होतं आणि आमचं दादाचं राहिलं होतं. तर ते दर्शन ते दादा पण करणार होता. तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेट